मुंडेंची टोळी पुन्हा ऍक्टिव्ह, कराडची टोळी पुन्हा ऍक्टिव्ह, अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारचे हेडलाईन्स आपण युट्यूब चॅनलवर बघितले असतील, न्यूजवर बघितले असतील. कराड गँगची दहशत कशा प्रकारे चालायला लागलेली आहे किंवा मुंडेंचे हे सगळे गँग आहे, अशा प्रकारचं लोकांकडून सांगण्यात येत आहे, युट्यूबवर सांगण्यात येत आहे. आणि एक प्रकारे मुंडेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न या सगळ्या घटनांमध्ये होत आहे. तर झाले असं की परळीमध्ये स्वराज दिवटे नावाच्या एका तरुणाला 7 ते 8 जणांनी रिंगण करून मारलेले आणि त्या रिंगण करून मारलेल्या तरुणामध्ये बऱ्याच तरुणांचे फोटो किंवा बऱ्याच मुलांचे फोटो हे वाल्मिक कराड असतील, त्यांच्या गोट्या गीते असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्या सोबत देखील आहेत, अशा प्रकारची माहिती आहे. अशा प्रकारचे फोटो सुद्धा समोर आलेले आहेत. मग मुंडेंना याच्या मागचे टार्गेट का केलं जाते? मुंडेंनीच हे सगळं काही केलेलं आहे का? आणि प्रत्येक घटना जी आहे ती याच्यामध्ये मुंडेंचंच नाव का पुढे येते, हेच आपण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये किंवा बीडमध्ये आता ज्या घटना घडायला लागल्या त्या अतिशय धक्कादायक आहेत. बीड मधून जे काय समोर यायला लागलेले, रोजची एक नवीन घटना येते. मारहाणीची असो, अपहरणाची असो, मग पैसे खंडणीची असो, किंवा जे मोका लावण्याजोगे आरोप असतात. म्हणजे आता आजचा जो आरोप पुढे आला, स्वराज दिवटे नावाच्या एका मुलाला 7 ते 8 तरुणांनी हे सगळं काय रिंगण करून मारलं, अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये दिसतायत की हा स्वराज दिवटे मध्ये पडलेला आहे आणि हे सगळे चौकून गोळा झालेत आणि त्याला काठीनं मारतायत, लाथा बुक्क्यांनी मारतायत, वेगवेगळ्या कत्तीनं मारतायत. ते स्वराज दिवट्यानं स्वतः सांगितलं कत्तीनं मारलं आणि मारताना ते बोलत होते की संतोष देशमुख पार्ट 2 करायचा. म्हणजे संतोष देशमुखांचं एवढं काय मोठं हत्याकांड झालं, अवघ्या महाराष्ट्रामध्ये हत्याकांड गाजलं, महाराष्ट्रामध्ये गाजून सुद्धा बीडच्या एवढ्या काय बातम्या समोर आल्या, बीडचे काळे कांड एवढे काय समोर मीडियानं आणले, मीडियानं सगळ्या काही या गोष्टी स्पष्ट केल्या. आणि बीडचे एसपी असतील नवनीत कावत यांनी सुद्धा बीड मध्ये कशा प्रकारे परिस्थिती आता सुधारलेली आहे, बीड एक शांततेच्या मार्गाने पुढे जाणार आहे, हे सगळे मुद्दे पटवत असताना आता बीड मधून वेगळंच काहीतरी समोर आले येताना दिसत आहे. याचं कारण म्हणजे की जे आदित्य गीते आहेत किंवा या सगळे त्याच्यामध्ये स्वराज गीते म्हणून एक मुलगा आहे, त्या मुलाचे फोटो हे वाल्मिक कराड असतील, गोट्या गीते असतील किंवा धनंजय मुंडे यांच्यासोबत सुद्धा दिसलेले किंवा पोस्टरवर धनंजय मुंडे यांच्या आढळून आलेले आहेत. म्हणून धनंजय मुंडेंना या सगळ्या प्रकरणामध्ये टार्गेट केलं जाते फक्त फोटोवरून. म्हणजे धनंजय मुंडे याच्यामध्ये आहेत किंवा नाहीत हे माहिती न तपासता किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे न जाता फक्त कुठलीही घटना घडली की धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये ओढलं जाण्याचं काम सध्या चालू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता म्हणताल किंवा कोणी म्हणेल की तुला एवढा धनंजय मुंडेचा पुळका का आहे? तर बीड मध्ये कुठलीही घटना घडली की मुंडेंना टार्गेट, बीड मध्ये कुठलीही घटना घडली की मुंडेंना टार्गेट, प्रत्येक गोष्टीमध्ये मुंडेंना टार्गेट होते. परंतु मुंडेंचा हात किंवा मुंडे कुठपर्यंत आहेत हे बघणं फार महत्वाचं आहे, कारण ही विकृती आहे. विकृतीला कोणाचाही पाठिंबा नसतो आणि विकृती ही मुंडेंनी पुढे आणलेली नाही किंवा कोणीही पुढे आणलेली नाही. तर विकृती ही स्वतःच्या शरीरामध्ये निर्माण होते, स्वतःच्या मनामध्ये निर्माण होते आणि स्वतःच्या मनामध्ये ज्यावेळेस ही विकृती निर्माण होते त्यावेळेस अशा घटना घडतात. त्यामुळे मुंडेंचं नाव किंवा मुंडेंनीच हे घडून आणलंय ते कशावरून, त्याचे काही जर पुरावे आले किंवा मुंडेंबाबत यांच्या सोबत काही भाषण आलं किंवा कॉल रेकॉर्डिंग आल्या की मुंडेंनी असं करायला लावलं होतं, तर हे ठीक आहे. परंतु आपण जे पाहतो सध्या ते वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळते. जरी त्या लोकाला मारलेलं असलं, त्या माणसाला मारलेलं असलं, शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला मारलेलं असलं, त्याला न्याय मिळालाच पाहिजे. परंतु धनंजय मुंडे असतील किंवा वेगवेगळे जे मोठे नेते आहेत त्यांना फक्त टार्गेट करण्याचं काम, राजकारण करण्याचे, यामध्ये जर राजकारण करून कोणी आपली पोळी शिजवण्याचं काम जर करत असेल तर नक्कीच याच्यामध्ये कुठंतरी हे थांबून लवकरात लवकर या प्रकरणाची छाननी करून या आरोपींना तर शिक्षा व्हावीच असं प्रत्येक जणांचं मत आहे. परंतु टार्गेट कोणी एका व्यक्तीला करू शकत नाही. आणि मुंडे गँग किंवा परळी गँग किंवा कराड गँग यामध्ये नेमकी सत्यता काय आहे, यामधून घटनेमधील घटना नेमकी घडली कशामुळे आहे, तर एका सप्ताहामध्ये गेल्यामुळे सप्ताहामध्ये काहीतरी त्यांची बाचाबाची झाली असं कळतंय आणि त्यानंतर
त्या मुलांनी ठरवलेलं आहे किंवा मुलांनी ही सगळा निर्णय घेतलेला आहे की आपल्याला ह्याला मारायचंय किंवा काहीतरी ह्याच्या बाबत आपल्याला निर्णय लावायचा आहे. तर ते त्याला धरून तिथं नेऊन टेकडीवरनं त्याला हाणलेले. मग त्या हाणलेल्या मागे याच्या मागे नेमके आरोपी आहेत 20 जण सांगितलं जाते. 20 जणांवर गंभीर गुन्हा देखील दाखल केला गेलेला आहे अशा प्रकारे सुद्धा माहिती आहे. आणि 20 जणांवर हे गंभीर गुन्हा दाखल करून सुद्धा आता यामध्ये नक्की याच्या पाठीमागचं किंवा याच्या सत्यता पाठीमाग काय, शिवराज दिवटेचा नेमकं यामध्ये काय रोल होता, शिवराज दिवटेने नेमकं याच्या मागे काय केलं होतं का, शिवराज दिवटे यांच्या नादी कशामुळे लागला होता आणि ही गँग कशी ऍक्टिव्ह झाली होती, नेमकी गँग तयार कशी झाली होती, याची सत्यता तपासूनच आपण कोणावरच हे आरोप करू शकतो. त्यामुळे कोणाला हे टार्गेट न करता या बीडमध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो जातीय रंग देण्याचा प्रयत्न जो होते तो अतिशय घातक आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जातीय रंग देणं हे चुकीचं आहे. कारण जातीमध्ये वाद याच्यामुळे वाढतात आणि याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये कटुता निर्माण व्हायली जातीमध्ये. बाकीच्या कुठल्याही राज्यामध्ये एवढी कटुता नसेल. जातीमध्ये जाती शक्यतो दिसतच नसतील, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टीमुळं जातीय कटुता निर्माण व्हायला लागलेली आहे. त्यांनी सांगितलेलं या प्रकरणाला कुठलाही जातीय रंग देऊ नका आणि कुठेही जातीमध्ये वाद लावण्याचं काम कोणीही करू नये अशा प्रकारचं नवनीत कावत यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, शिवराज देवटेला तर मारलेलंच आहे, परंतु त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे. या सगळ्या आरोपीची चौकशी झालीच पाहिजे. नेमकं काय याच्या मागचे कारण आहेत हे सगळं स्पष्ट झालंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय ते या प्रकरणाबद्दल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.